Hello, welcome to all of you. I'm Vishal sir. Today I am teaching MCQs from 12th Physics from Maharashtra Board. That is topic number 14, dual nature of radiation and matter. If you are new, then please subscribe, please like, please share. तुम्ही जर नवीन असाल या चॅनलवरती पहिल्यांदा व्हिजिट देत असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त स्कोर आणि अंडरस्टँडिंग या अवघड विषयाचं जे अंडरस्टँडिंग सोप्या पद्धतीने या चॅनलवरती करू शकता. ओके. आणि प्रत्येक टॉपिकचे व्हिडिओ मी MCQ सेट PYQ प्रिव्हियस इयर क्वेश्चन सर्व टाईपचे क्वेश्चन 11वी-12वीचा टोटल सिलेबस PCMB साठी हा या चॅनलवरती कव्हर करणार आहे. ओके. हे सगळे खूप महत्वाचे क्वेश्चन आहेत. व्हिडिओ स्किप करू नका, लास्ट पर्यंत हा व्हिडिओ वॉच करा आणि बेल आयकॉनचे पण बटन प्रेस करा, म्हणजे नवीन नवीन व्हिडिओ जे आहेत ते माझे हे तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील. त्याचे नोटिफिकेशनच्या आधारे तुम्ही हे व्हिडिओ सहजपणे ऑब्झर्व करू शकता. ओके. तर चला आपण MCQ बघूया. PYQ टॉपिक नंबर 14 आहे ड्युअल नेचर ऑफ रेडिएशन अँड मॅटर. हा MCQ मार्च 2016 मध्ये आपल्या एक्झाम मध्ये हा विचारलेला MCQ आहे. ओके. तर बघूया. द एनर्जी ऑफ फोटॉन ऑफ वेवलेंथ लॅम्बडा इज. द एनर्जी ऑफ फोटॉन ऑफ वेवलेंथ लॅम्बडा इज dash. Option first hc lambda, second option h lambda upon c, third option lambda upon hc, fourth option hc upon lambda. Out of this fourth option is correct. आपल्याला एनर्जीचं जे कॅल्क्युलेशन करायचं आहे, द एनर्जी ऑफ फोटॉन ऑफ वेवलेंथ लॅम्बडा इज. वेवलेंथ लॅम्बडा आहे, यासाठी एनर्जी किती असेल त्यासाठी हा फॉर्म्युला करेक्ट आहे. एनर्जी इज इक्वल टू hc अपॉन लॅम्बडा. इथे h म्हणजे काय? प्लँक्स कॉन्स्टंट. h मीन्स प्लँक्स कॉन्स्टंट, सो इट मीन्स velocity of light. लॅम्बडा मीन्स वेवलेंथ. लॅम्बडा मीन्स वेवलेंथ. ओके. नेक्स्ट MCQ that is from March 2017. Okay, March 2017. In photon dash electron collision. In photon dash electron collision. First option total energy is conserved. Second option total momentum is conserved. Third option total energy and total momentum is conserved. Fourth option total energy and total momentum is not conserved. Okay. Out of this, correct option is third, that is total energy and total momentum is conserved. फोटॉन इलेक्ट्रॉनचं जे कोलिजन घडणार आहे, या कोलिजन मध्ये टोटल एनर्जी आणि टोटल मोमेंटम जे आहे ते कॉन्झर्व केले जाणार आहे. त्याची किंमत जी आहे ती आहे तशी राहणार आहे, ती स्थिर राहणार आहे, म्हणजे ती कॉन्झर्व केली जाणार आहे. ओके. नेक्स्ट MCQ that is PYQ July 2016. Okay. The kinetic energy of emitted photoelectron. The kinetic energy of emitted photoelectron is not depends upon. First option frequency of incident radiation. Frequency of incident radiation. Second option intensity of incident radiation. Third option wavelength of incident radiation. Wavelength of incident radiation. Fourth option collector plate potential. Collector plate potential. Out of this, second option is correct, that is intensity of incident radiation. Okay. कायनेटिक एनर्जीची जी किंमत आहे,
बर, कायनेटिक एनर्जी कोणाची आपल्याला बघायची आहे? फोटो इलेक्ट्रॉनची. लक्षात ठेवा, कायनेटिक एनर्जी इमिटेड photo electron is not depends upon correct option intensity of incident radiation. Okay, next MCQ from March 2018. March 2018, the momentum associated with photon is given by. The momentum associated with photon is given by first option hv, second option hv upon c, third option he, fourth option h lambda. Out of this, second option is correct, that is hv upon c. C means speed of light, h means Planck's constant, v means velocity of light. Okay, next MCQ from Maharashtra board. The momentum of a photon of de Broglie wavelength 5000 angstrom is. The momentum of a photon of de Broglie wavelength 5000 angstrom is dash. आपल्याला या प्रश्नामध्ये मोमेंटमची किंमत जी आहे ती विचारलेली आहे. मोमेंटमची किंमत विचारलेली आहे. गिव्हन बघा, प्लँक्स कॉन्स्टंटची व्हॅल्यूज आहे 6.63 into 10⁻⁻34 जूल सेकंद. प्लँक्स कॉन्स्टंटची किंमत त्याने गिव्हन मध्ये दिलेली आहे. ही किंमत पण पाठ करावी लागेल. प्रत्येक ठिकाणी न्यूमेरिकल मध्ये कॉन्स्टंटच्या व्हॅल्यूज ह्या दिल्या जातात असं नाही. बऱ्याच ठिकाणी या व्हॅल्यूज दिल्या जात नाहीत. ओके, तर फर्स्ट ऑप्शन बघूया, 1.326 into 10⁻28 kilogram meter per second. Second option 7.54 into 10⁻28 kilogram meter per second. Third option 1.326 into 10⁻27 kilogram meter per second. Fourth option 7.54 into 10⁻27 kilogram meter per second. हा जो प्रश्न आहे बोर्ड एग्जाम ऑक्टोबर 2015 या टॉपिक मधून हा क्वेश्चन ऑक्टोबर 2015 बोर्ड एक्झाम मध्ये हे न्यूमेरिकल टाइप आहे, एमसीक्यू आहे. हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर आपण सॉल्व करूया. पहिल्यांदा बघा, इथे या प्रश्नामध्ये वेव्हलेंथची किंमत ही एंगस्ट्रॉम मध्ये दिलेली आहे. पहिल्यांदा प्रश्न व्यवस्थित समजून घ्यावा लागेल. वेव्हलेंथची किंमत ही एंगस्ट्रॉम मध्ये आहे. बघा, प्लँक्स कॉन्स्टंटची किंमत ही 6.63 into 10⁻34 जूल सेकंद दिलेली आहे. ही व्हॅल्यू या स्वरूपात आहे. आता बघूया. बघा, ऑप्शन कोणत्या स्वरूपात दिले त्यांनी? किलोग्राम मीटर सेकंद, किलोग्राम मीटर सेकंद, किलोग्राम मीटर सेकंद, किलोग्राम मीटर सेकंद या स्वरूपात ऑप्शन दिलेले आहे. म्हणून आपल्याला एंगस्ट्रॉमचं रूपांतर जे आहे, वेव्हलेंथचं रूपांतर मीटर मध्ये करावं लागेल. ओके, मीटर मध्ये हे रूपांतर करावं लागेल. त्यासाठी ह्या व्हॅल्यूजला 10⁻10 ने मल्टिप्लाय करावं लागेल. एंगस्ट्रॉम मध्ये जी किंमत दिलेली आहे ही व्हॅल्यू आपल्याला मीटर मध्ये पाहिजे. 10⁻10 ने ह्या व्हॅल्यूजला मल्टिप्लाय करायचं. ओके, आता बघूया. आपण व्हॅल्यू इथे मेन्शन करूया. एच इक्वल टू बघा, आता एच ची व्हॅल्यू जी आहे, एच म्हणजे प्लँक्स कॉन्स्टंट 6.63 into 10⁻34 पुढे -34. ही व्हॅल्यू जी आहे ही व्हॅल्यू गिव्हन आहे. -34 अपॉन 5000 आहे. 5000 into 10⁻10 10⁻10
बघा हे आपण हे कन्व्हर्जन केलं, मीटर मध्ये कन्व्हर्जन केलं, एंगस्ट्रॉमचं रूपांतर मीटर मध्ये केलं, त्यासाठी 10⁻⁻10 न मल्टिप्लाय करूया. ठीक आहे. डिवायडिंग करणं हे असं डिफिकल्ट आहे. आपण पॉइंट शिफ्ट करूया. हे पॉइंट शिफ्ट करतो बघा. हा पॉइंट इथे आहे 6.63. हा पॉइंट मी बघा 6630 नंतर पॉइंट घेतो. ओके, हा पॉइंट मी 3 डिजिट नंतर हा पॉइंट घेतला, 3 डिजिट नंतर हा पॉइंट घेतला इंटू 10⁻². बघा आता मी हा पॉइंट इकडे शिफ्ट केला. हे व्हॅल्यूज काय केले मी इनक्रीज केले. हे व्हॅल्यूज इनक्रीज केले, 10 ची पॉवर काय होणार आहे डिक्रीज होणार आहे. म्हणजेच -34 ही पॉवर आहे. -34 चं रूपांतर येते 10⁻⁻37 मध्ये झालं. ओके, 10⁻⁻37 मध्ये रूपांतर झालं. पुढे हा पार्ट आहे तसा लिहूया 5000 इंटू 10⁻⁻10. ओके, आता इथे बघा पुढे 6.630 डिवाइडेड बाय 5000. 5000 न ह्या व्हॅल्यूला काय करूया आपण डिवाइड करूया. पहिला जो भाग आहे बघा 6730 ला पहिला भाग जो आहे तो 1 चा जाणार आहे. 5000 ने पहिला म्हणजे 1 चा भाग गेला, म्हणजे आपल्याला इथं हा 1 नंबर घ्यावा लागेल. ओके, 1 नंबर. आता पुढे 1630 हा नंबर आहे. 1630 ला डायरेक्ट भाग जात नाही, आपल्याला इथे 1 घ्यावा लागेल. ओके, 1 घ्यावा लागेल. आता इथे बघा 1 पर्यंत आपण पोहोचलो, करेक्ट आहे. हे 4 ऑप्शन आहेत, यापैकी बघा आता इथे 7 पॉइंट आहे, 7 पॉइंट आहे. हा ऑप्शन चुकीचा, हा ऑप्शन चुकीचा. हे 2 ऑप्शन चुकीचे क्लिअर झाले. आता राहिले या 2 पैकी करेक्ट ऑप्शन आपल्याला बघायचे. ह्या 2 पैकी बघा. आता 10⁻⁻37 10⁻, ही व्हॅल्यू आहे -10. हे -10 वरती घेतलं, 10⁻⁻37 इंटू 10⁻+10 म्हणजे +10 ही जी पॉवर आहे इथून कमी होणार. म्हणजे आपल्याला इथे बघा 10⁻⁻27 हे आन्सर मिळणार आहे. पॉवर किती असणार आहे 10⁻⁻27 म्हणजे हा ऑप्शन करेक्ट आहे. थर्ड ऑप्शन करेक्ट आहे. या स्वरूपात न्यूमेरिकलचं सिम्प्लिफिकेशन हे तुम्हाला करायचं आहे. सिम्प्लिफिकेशन बघा, लक्षात ठेवा. इथे काय केलं आर्मस्ट्रॉंगचं रूपांतर मीटर मध्ये केलं आपण. त्यासाठी 10⁻⁻10 ने मल्टिप्लाय करायचं. हा पहिल्यांदा चेंज लक्षात ठेवा, हा बदल लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे आपण गेलो, ह्या व्हॅल्यूज ठेवल्या इथं. पुढे 6.63 ला डायरेक्ट भाग जात नाही, डिफिकल्ट आहे. आपण पॉइंट शिफ्ट केले, हा पॉइंट इथं आहे. आता हा 0 नंतर हा पॉइंट इथे शिफ्ट केला मी, 3 डिजिटने इकडे पॉइंट शिफ्ट केला, म्हणजे ही किंमत आपण वाढवली की 10 ची पॉवर कमी होते. हा बेसिक नियम 11वी झालेला आहे. 11वी केमिस्ट्री मध्ये 2 नंबरचा टॉपिक जो आहे त्यामध्ये पॉइंट शिफ्टिंगचे नियम दिलेले आहेत, त्याचा आपण इथे वापर केला. ओके, पुढे -37 हे 10⁻⁻10 वरती घेतले व्हॅल्यूज काय होणार प्लस होणार. 10⁻⁻37 इंटू 10⁻+10 राहिले किती किंमत 10⁻⁻27. ओके, म्हणजे इथं बघा डिवायडिंग केल्यानंतर तुम्हाला आन्सर जे मिळणार आहे 1.326 इंटू 10⁻⁻27. दॅट इज third option is correct. Okay, next MCQ from Maharashtra board, that is PYQ July 2018. July 2018. In a photocell increasing the intensity of incident light increases. Okay, in a photocell increasing the intensity of incident light increases. First option, the stopping potential. Second option,
The photoelectric current, third option, the energy of the incident photon, fourth option, maximum kinetic energy of the photoelectron, kinetic energy किंमत ही जास्त आहे. आता यापैकी बरोबर ऑप्शन आहे सेकंड, that is the photoelectric current. The photoelectric current in a photocell increasing the intensity of incident light increases the photoelectric current. Thank you for watching. Please subscribe, please like, please share. बेल आयकॉन समोर जे बटन आहे ते पण प्रेस करा, म्हणजे या टाईपचे व्हिडिओ तुम्ही हे त्याचं नोटिफिकेशन लगेच पोहोचेल. ओके, थँक्यू.